सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देईल असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी दिला होता। माजी खासदार निलेश राणे यांनी सभा घेत शिवसेनेची दुटप्पी भूमिका जनतेसमोर आणली होती, तर आमदार नितेश राणे यांनी मोर्चे, आंदोलने, महाआरती करत विधानसभाही हलवून सोडली होती। राणे कुटुंबानेच प्रकल्पाला तीव्र विरोध केल्याने प्रकल्प रद्द झाला असे सांगत नाणार प्रकल्प समितीने राणे कुटुंबियांचे आभार मानले। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 भारतीय तेल कंपन्यांच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील नाणार येथे संयुक्त तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार होता। या प्रकल्पाचा भागीदार असलेल्या सौदी अरेबियातील अरामको कंपनीशी नवी दिल्लीत सामंजस्य करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्याही झाल्या होत्या। अरामको ही जगातली सर्वाधिक तेल उत्पादन करणारी कंपनी महाराष्ट्रातील 44 अब्ज डॉलर्सच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातील 50% हिस्सा खरेदी करणार होती। त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाने कंबर कसली होती। नाणार परिसरातील 14 गावांमधील सुमारे 15,000 एकर जमिनीवर हा प्रकल्प होणार होता। मात्र या प्रकल्पामुळे कोकणातील आंबा, काजू, नारळ, भात या पिकांवर मोठा परिणाम होणार होता। त्यामुळेच राजापूर देवगड येथील जवळपास 18 गावातील लोकांनी या प्रकल्पास विरोध केला। 2 वर्ष ग्रामस्थांनी आपला प्रकल्प विरोध तीव्र ठेवला। ग्रामस्थांच्या आंदोलनाला साथ मिळाली ती माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि कुटुंबियांची। नारायण राणे यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला। जनतेचा विरोध असेल तर प्रकल्पाची एक विटही रचू देणार नाही, प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देईल असा गर्भित इशारा सरकारला दिला होता। शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत यांनीच आंध्र प्रदेशातून ग्रीन रिफायनरीचा विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात आणला। जर खरोखरच शिवसेनेचा विरोध होता तर उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना सांगून प्रकल्पाला देण्यात आलेल्या परवानग्या रद्द का केल्या नाहीत असा प्रश्न करत राणेंनी शिवसेनेचा दुटप्पीपणा जनतेसमोर आणला होता। माजी खासदार निलेश राणे यांनी संपूर्ण कोकणात सभा घेत प्रकल्पासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते जमिनींचे दलाल असल्याचे नावानिशी जाहीर केले होते। तर आमदार नितेश राणे यांनी तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला होता। प्रकल्पात मंदिर जात असल्याने पहिले कोकण के मंदिर फिर सरकार असा नारा देत सर्व मंदिरात महाआरती केल्या। ग्रामस्थांनी केलेल्या आझाद मैदान येथील आंदोलनासह सर्वच आंदोलनात नितेश राणे यांनी सहभागी होत प्रकल्पाविरोधात लढा दिला। राणे कुटुंबियांनीच प्रकल्पाला विरोध केल्याने नाणार प्रकल्प रद्द झाला असे सांगत नाणार प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिष्टमंडळासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मुंबई येथील अधीश निवासस्थानी भेट घेतली। खासदार नारायण राणे यांना पेढा भरून नाणार प्रकल्प रद्द झाल्याचा आनंद व्यक्त केला।